Next article, contrasting characters in pea plant. What are contrasting characters? एकाच कॅरेक्टरचे दोन अल्टरनेट फॉर्म्स म्हणजे कॉन्ट्रास्टिंग झाले. You know, there are 7 pairs of contrasting characters in pea plant. First, most important character is height. And contrasting forms of height are tall and dwarf. Tall is dominant, dwarf is recessive, and symbols are capital T, capital T. Dominant चे पहिलं लेटर घ्यायचं आणि त्याचेच स्मॉल लेटर स्मॉल टी रेसेसिव्ह साठी सिम्बॉल यूज करायचे. इथं टॉल पी प्लांट आहेत आणि डॉर्फ पी प्लांट आहेत. त्यामध्ये टॉल डॉमिनंट आहे आणि डॉर्फ रेसेसिव्ह आहे. सेकंड, पोझिशन ऑफ फ्लावर. फ्लावर इथं ॲक्सिसला फ्लावर डेव्हलप झालेले आहेत, त्यामुळं कॅरेक्टर ॲक्झियल फ्लावर्ड असेल. आणि इथं टर्मिनल पोझिशनला फ्लावर डेव्हलप झालेले असतात, टर्मिनल फ्लावर्ड व्हरायटी. ॲक्झियल डॉमिनंट आहे, टर्मिनल रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि मग सिम्बॉल यूज केले जातील कॅपिटल ए आणि इकडं स्मॉल ए. त्यानंतर फ्लावरचा कलर. इथं 2 व्हरायटीज आहेत, रेड किंवा व्हायलट, किंवा त्याला सिंपली आपण कलर्ड समजतो, अँड व्हाईट कलर्ड व्हरायटीज. आता इथं सिम्बॉल देताना कॅपिटल सी फॉर कलर्ड अँड स्मॉल सी फॉर व्हाईट असं सिम्बॉल आपण देणार. त्यानंतर पॉड, मटारची शेंग आपण पाहिलेली आहे. ही मटारची शेंग बघा, शेप ऑफ पॉड. मटारची शेंग सरळ अशा मार्जिन असतात म्हणून त्याला म्हणायचं इन्फ्लेटेड. आणि इकडं मार्जिन अशा कॉन्स्ट्रिक्शन त्याच्यामध्ये असतात म्हणून त्याला आपण म्हणतो कॉन्स्ट्रिक्टेड. सो इन्फ्लेटेड पॉड्स अँड कॉन्स्ट्रिक्टेड पॉड्स इज अ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. यामध्ये इन्फ्लेटेड डॉमिनंट, कॉन्स्ट्रिक्टेड रेसेसिव्ह आणि सिम्बॉल कॅपिटल आय. इकडं सिम्बॉल स्मॉल आय. इकडं सिम्बॉल असतील. त्यानंतर पॉडचा कलर, मटारच्या शेंगाचा रंग. ही पण एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. इथं ग्रीन कलरच्या पॉड्स आणि येलो कलरच्या पॉड्स आहेत. त्यापैकी ग्रीन डॉमिनंट आहे, येलो रेसेसिव्ह आहे. पॉड कलरच्या बाबतीत किंवा फ्रूट कलरच्या बाबतीत ग्रीन डॉमिनंट आहे, त्यामुळं सिम्बॉल कॅपिटल जी. इकडं स्मॉल जी असे सिम्बॉल यूज आपण करणार. आणि शेवटची एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मेंडेलनी ज्याच्यावर एक्सपेरिमेंट केला आहे ती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सीडचा शेप ऑफ सीड. राऊंड कलरच्या व्हरायटी राऊंड शेपच्या व्हरायटी आहेत
आणि रिंकल्ड शेपच्या व्हरायटी आहेत. राऊंड सीडेड प्लांट्स आहेत, रिंकल्ड सीडेड प्लांट्स आहेत. त्यापैकी राऊंड डॉमिनंट आहे आणि रिंकल्ड रिसेसिव्ह आहे. सिम्बॉल याच्यासाठी यूज केले जाणार कोणते? इथं कॅपिटल आर आणि इकडं स्मॉल आर सिम्बॉल यूज करायचे. आणि शेवटी सीडचा कलर ही पण एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे आणि फ्रूटच्या पॉडच्या कलरच्या अपोजिट आहे. इथं येलो डॉमिनंट आहेत आणि ग्रीन रेसेसिव्ह आहेत. येलो डॉमिनंट आहे, ग्रीन रेसेसिव्ह आहेत. त्यामुळं सिम्बॉल इथं घेणार आपण कॅपिटल वाय, इकडं स्मॉल वाय. तर प्रत्येक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जी इथं घेतलेली आहे त्याचे डॉमिनंट फॉर्म, रेसेसिव्ह फॉर्म आणि सिम्बॉल आपल्याला पुढं क्रॉस करताना माहीत असले पाहिजेत. सिम्बॉल माहीत पाहिजेत तर पुढं आपल्याला क्रॉस करणं सोपं जाईल. So these are contrasting characters in pea plant. आता या चॅप्टरचं नेक्स्ट आर्टिकल म्हणजे लॉज ऑफ डॉमिनन्स. लॉज ऑफ हेरिडिटी मध्ये पहिला लॉ जो आहे तो लॉ ऑफ डॉमिनन्स. काय सांगतो आपल्याला हा लॉ? When two pure plants are crossed, character which express or appear in F1 generation is called as dominant, and character which do not appear or suppress in F1 is called as recessive. दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना जी कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये ॲपियर होते ती असते डॉमिनंट आणि जी ॲपियर होत नाही ती असते रेसेसिव्ह. असं सिंपल स्टेटमेंट आहे या लॉ ऑफ डॉमिनन्सचं. क्वेश्चन तुम्हाला यामध्ये एक विचारला जाऊ शकतो, काय? Which is exception to law of dominance? Answer is incomplete. Dominance is exception to law of dominance. ते एक्सेप्शन आहे. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. जर प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्फ पी प्लांट बरोबर केला, when pure tall pea plant is crossed with pure dwarf pea plants, in F1 generation all plants are tall because tall is dominant character. In F1 generation dwarf plants are not appeared, so it is recessive character. म्हणजे प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्फ पी प्लांट बरोबर जर आपण केला तर F1 जनरेशन मध्ये सर्व प्लांट टॉल मिळतात, कारण टॉल ही डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आणि डॉर्फ प्लांट मिळत नाहीत कारण डॉर्फ ही रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. त्यानंतरचं आर्टिकल आपल्याला स्टडी करायचंय मोनोहायब्रिड रेशो. मोनोहायब्रिड रेशो
दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना जर एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲट अ टाइम कन्सिडर केली तर त्या क्रॉसला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस आणि F2 मध्ये रेशो मिळतो तो मोनो हायब्रिड रेशो. इथं समजा आपण हाईट ही कॅरेक्टर विचारात घेऊ. हाईट ही कॅरेक्टर आपण विचारात घेऊ. यामध्ये प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्फ पी प्लांट बरोबर केला. हे काय आहेत? फिनोटाइप. याचे सिम्बॉल काय? कॅपिटल टी कॅपिटल टी. इकडं स्मॉल टी. दीज आर जीनोटाइप्स. दोन्ही सारखे जीन असल्यामुळं गॅमेट सर्व एकाच टाईपचे बनतात. ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल टी. Here also all gametes containing small t. आणि हे गॅमेट फ्यूज झाले फर्टिलायझेशनच्या प्रोसेस मध्ये. तर इथं F1 जनरेशन मध्ये सर्व प्लांट टॉल मिळतात कारण टॉल ही डॉमिनंट कॅरेक्टर आहे. In F1 generation all plants are tall because tall is dominant character. नंतर यामध्ये आपण सेल्फिंग करू. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी. यालाच आपण म्हणूया सेल्फिंग. इकडं गॅमेट 2 टाईपचे प्रोड्यूस केले जातील. 50% गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल टी and 50% गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल टी. कारण दोन वेगळे जीन आहेत इथं, त्यामुळं 50% कॅपिटल टी कंटेनिंग गॅमेट 50% स्मॉल टी कंटेनिंग गॅमेट मिळणार. इकडं पण 50% कॅपिटल टी 50% स्मॉल टी. These are nothing but gametes. Now these gametes are written right angle to each other. यापैकी समजा हा मेल पॅरेंट असेल तर मेल पॅरेंटचे गॅमेट एका साईडनं मांडून घ्या. हा दुसरा फिमेल पॅरेंट असेल तर फिमेल पॅरेंटचे गॅमेट दुसऱ्या साईडनं राईट अँगलनं मांडून घ्या. आणि लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी यूज करा. हा गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाला तर काय मिळणार? कॅपिटल टी. हा गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाला तर कॅपिटल टी स्मॉल टी. हा याच्या बरोबर कंबाईन झाला तर कॅपिटल टी स्मॉल टी. आणि हा याच्या बरोबर कंबाईन झाला तर स्मॉल टी. अशा प्रकारचं हे असेल F2 जनरेशन. आता इथं हे प्लांट कसे आहेत? टॉल. हे कसं आहे? टॉल. हे टॉल आणि हे डॉर्फ.
इथं मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये शेवटी आपल्याला इथं काय मिळालंय? 3 टॉल अँड 1 डॉर्फ. फिनोटिपिक रेशो काय? थ्री टॉल 1 dwarf ratio will be 3:1. This is phenotypic monohybrid ratio. Then genotypic ratio. जे टॉल मिळालंय हे टॉल कसं आहे? प्युअर टॉल आहे. प्युअर टॉल 1. हे 2 आहेत ते कसे आहेत? हायब्रिड टॉल आहेत. आणि डॉर्फ प्युअरच असतं. रेसेसिव्ह कॅरेक्टर कधीही हायब्रिड नसते. यावर MCQ विचारला आहे. रेसेसिव्ह कॅरेक्टर इज ऑलवेज होमोझायगस ओनली, बट डॉमिनंट कॅरेक्टर मे बी होमोझायगस और प्युअर और हेट्रोझायगस, दॅट इज हायब्रिड. असे MCQ यावर विचारले जाणार. डॉर्फ कसं आहे? प्युअरच आहे 1. रेशो काय मिळाला मग? 1:2:1. दॅट इज जीनोटिपिक रेशो 1:2:1. अशा प्रकारे आपण जर मोनो हायब्रिड क्रॉस केला तर प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्फ पी प्लांट बरोबर केला तर F1 जनरेशन मध्ये कोणते प्लांट मिळतात? ऑल प्लांट्स वेअर टॉल. का मिळतात? बिकॉज टॉल इज डॉमिनंट कॅरेक्टर. Why dwarf plants do not appear in F1 generation? Because it is recessive character. Dominant character may be pure, dominant character may be hybrid, but recessive character is always pure, it never hybrid. So plants are tall in F1 generation. When they are allowed to selfing, they produce tall and dwarf in 3:1 proportion. अशा प्रकारे मोनो हायब्रिड रेशो मध्ये आपल्याला फिनोटिपिक मिळाला 3:1 आणि जिनोटिपिक मिळाला 1:2:1. तर असे एक्झाम्पल तुम्ही किती करू शकता? आता राहिलेले एक्झाम्पल आहेत. पुढचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व करायचंय. तुम्ही सॉल्व करायचंय. मी इथलं एक्झाम्पल डिलीट केलेलं आहे. नाऊ राईट सेकंड एक्झाम्पल, दॅट इज पोझिशन ऑफ फ्लावर. पोझिशन ऑफ फ्लावर म्हणजे काय काय झाले? कॉन्ट्रास्टिंग फॉर्म. तुम्ही सॉल्व करायचंय. नोटबुक घ्या.
सांगा इथं ॲक्झियल फ्लावरचा क्रॉस टर्मिनल बरोबर करायचा आहे. काय? फिनोटाइप. सिम्बॉल काय? कॅपिटल ए स्मॉल ए. काय हे? जीनोटाइप. हा, गॅमेट्स सांगा इथं किती टाईपचे मिळणार. आपण मिळून सोडूया. तुम्ही सांगायचं आहे. ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल ए ओनली. Here all gametes containing small a. These are gametes. आणि हे गॅमेट एकत्र आले, फ्यूज झाले तर कॅपिटल ए स्मॉल ए. बट प्लांट्स आर ॲक्झियल फ्लावर इन F1 जनरेशन. बरोबर आहे का? कारण यानंतरचे सर्व एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. आता पुढं काय करू द्या? सेल्फिंग. ठीक आहे, सेल्फिंग करतो मी. कॅपिटल ए स्मॉल ए इंटू कॅपिटल ए स्मॉल ए. सेल्फिंग. इथं किती टाईपचे गॅमेट बनणार? 50% गॅमेट कंटेनिंग कॅपिटल ए, 50% containing small a. Here 50% capital A, 50% small a gametes. इथपर्यंतचं एक्झाम्पल तर क्लिअर आहे तुम्हाला. आता पुढं सांगा. इथं आपण स्क्वेअर ड्रॉ करतोय. पुनिट स्क्वेअर. स्क्वेअर ड्रॉ केला. एका पॅरेंटचे गॅमेट या साईडनं मांडून घेतले कॅपिटल ए स्मॉल ए. दुसऱ्या पॅरेंटचे गॅमेट दुसऱ्या साईडनं मांडून घेतले कॅपिटल ए स्मॉल ए. आणि लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरून सांगा आता, हा गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाला तर काय मिळणार? कॅपिटल ए. हा याच्याबरोबर कंबाईन झाला तर कॅपिटल ए स्मॉल ए. हा याच्याबरोबर झाला तर कॅपिटल ए स्मॉल ए. आणि हा याच्याबरोबर झाला तर स्मॉल ए. हे आहे F2 जनरेशन. आता हे प्लांट कसं असेल? ॲक्झियल फ्लावर्ड आहे. हे पण ॲक्झियल फ्लावर्ड आहे. हे पण ॲक्झियल फ्लावर्ड आहे. आणि हे कसं आहे? टर्मिनल फ्लावर्ड आहे. टर्मिनल फ्लावर्ड आहे. मी आता याचे कॉम्बिनेशन रेशो काढू आपण. आता सांगा फिनोटिपिक रेशो. काय मिळेल? ॲक्झियल किती मिळाले? 3 मिळाले. टर्मिनल किती मिळाले? 1 मिळालं. रेशो काय मिळाला मग? 3:1 फिनोटिपिक रेशो. देन जीनोटिपिक रेशो. इथं ॲक्झियल, प्युअर ॲक्झियल किती आहेत? 1. हे पहिलं. हायब्रिड ॲक्झियल किती आहेत? 2. हे आणि हे. आणि प्युअर टर्मिनल किती आहेत?
1. So ratio becomes 1:2:1. हा जीनोटिपिक रेशो आहे. मोनोहायब्रिडचे अशा प्रकारे 2 प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत. आता थर्ड प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय, तो तुम्ही आता सॉल्व करायचा आहे. लिहा, कलर ऑफ फ्लावर आणि त्यामध्ये व्हायलट आणि व्हाईट. व्हायलट कलर्ड व्हरायटी क्रॉस्ड विथ व्हाईट. सिम्बॉल काय घ्या? कॅपिटल सी फॉर व्हायलट, स्मॉल सी फॉर व्हाईट. आणि काय काय होतंय ते कॅल्क्युलेट करून मला तुम्ही सांगायचं आहे. सॉल्व करा.